मंडळी नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे. तुम्ही बघताय जाहीर सभा. गेली 9 वर्षापासून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडलेल्या नव्हत्या. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आपण बघतोय की नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि आता ग्रामीण भागाच्या विकासाची दोर ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हातामध्ये असते किंवा या ग्रामीण भागाचा विकासाचा आत्मा ज्या संस्थांमध्ये असतो, त्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक अखेर 2026 मध्ये जाहीर झालेली आहे. आजच निवडणूक आयोगानं एक पत्रकार परिषद घेऊन त्याच्यामध्ये या निवडणुकीचा जो प्रोग्राम आहे तो जाहीर केलेला आहे. मात्र हा प्रोग्राम जाहीर करत असताना ही निवडणूक संपूर्ण महाराष्ट्रात होणार नाहीये, तर फक्त 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांमध्ये ही निवडणूक होणार आहे. त्याचं कारण असं आहे की जी आरक्षणाची मर्यादा आहे ती 50% जास्त ओलांडली गेलेली आहे. अशा जिल्हा परिषदांची निवडणूक ही मागे ठेवण्यात आलेली आहे आणि अशा पंचायत समित्यांची जी सुद्धा निवडणूक जी आहे ती मागे ठेवण्यात आली. एकूण 36 जिल्हा परिषद आणि 336 पंचायत समिती आहेत. त्याच्यापैकी 125 पंचायत समित्यांची निवडणूक होते आणि 12 जिल्हा परिषदांची निवडणूक होते. सुरुवातीला मी तुम्हाला या जिल्हा परिषदाचा जो कार्यक्रम आहे तो काय आहे तो सांगतोय आणि कोणकोणत्या जिल्हा परिषदा आणि कोणकोणत्या पंचायत समित्यांमध्ये निवडणूक होणार आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही जर हे या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं बिगुल वाजल्यानंतर आपण त्याचं संपूर्ण कव्हरेज आपल्या चॅनलच्या माध्यमातून करणार आहे. तर आपल्याला सुरुवातीला हा जो प्रोग्राम लागलाय तो काय ते बघूयात आपण. याची म्हणजे निवडणूक जिल्हा अधिकाऱ्यांनी ही जाहीर करायची आहे आणि त्याच्या प्रसिद्धीचा दिनांक 16 जानेवारी आहे. 16 जानेवारीला प्रसिद्धी दिनांक झाल्याच्या म्हणजे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याच्या नंतर उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत 16, 20 आणि 21 जानेवारीला शेवटची मुदत आहे. त्याच्यामध्ये 11 ते दुपारी 2 पर्यंत 21 जानेवारीला तुम्हाला अर्ज भरता येणार आहे. म्हणजे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना अर्ज भरता येणार आहेत. त्याच्यानंतर त्याच दिवशी ते अर्ज स्वीकारले जातील आणि त्याची छाननीची शेवटची जी तारीख आहे ती 22 जानेवारी आहे. 22 जानेवारीला छाननी आहे आणि त्यानंतर जी छाननी होईल त्याच्यामध्ये जेवढे वैध फॉर्म ठरलेले आहेत म्हणजे जे उमेदवारी अर्ज बाद झालेले नाहीत त्यांची यादी 22 जानेवारीलाच प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतर उमेदवारी माघारी जी घ्यायची असते, अर्ज माघारी घ्यायचे असतात त्याची जी उमेदवारीचा दिनांक आहे 23, 24 आणि 27 जानेवारी आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला जर पाहिलं तर 25 आणि 26 जानेवारीला सुट्टी आहे, रविवार आहे आणि 26 जानेवारीला हे आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन असतो त्याच्यामुळे ती सुट्टी आहे. त्यामुळं हा प्रोग्राम 27 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घ्यायचे आहे म्हणजे 27 जानेवारी 2026 पर्यंत आणि मग तिथून पुढे आपल्याला माहिती आहे की उमेदवारांची निशाणी वाटप जी आहे ती 27 जानेवारीला होईल आणि त्याच दिवसापासून प्रचाराचा शुभारंभ होईल. त्यानंतर 5 तारखेला म्हणजे 5 फेब्रुवारीला आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांची जी मतदानाची प्रक्रिया आहे ती मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. 5 फेब्रुवारीला संध्याकाळी 5:30 पर्यंत हे मतदान होणार आहे, सकाळी 7:30 वाजल्यापासून आणि त्याच्यानंतर मतमोजणी ही 7 फेब्रुवारीला होणार आहे. असा हा निवडणुकीचा प्रोग्राम आहे. मात्र सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये आपल्याला हे जाणून घ्यावं लागेल की कोणकोणत्या जिल्हा परिषदा आहेत आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या पंचायत समित्या आहेत. मी जिल्हा परिषदा लगेच तुम्हाला एका मिनिटात वाचून दाखवतो. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्हा परिषद आहेत. आता याच्यामध्ये रायगडमधल्या कोणकोणत्या पंचायत समित्यांमध्ये निवडणूक होते तर त्याच्यामध्ये रायगडमध्ये पनवेल, कर्जत, खालापूर, सुधागड, पेण, उरण, अलिबाग, मुरुड, रोहा, तळा, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, महाड आणि पोलादपूर या रायगड जिल्ह्यातल्या पंचायत समिती. रत्नागिरीमध्ये मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा आणि राजापूर. त्याच्यानंतर सिंधुदुर्गमध्ये वैभववाडी, कणकवली, देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी आणि दोडामार्ग ह्या पंचायत समित्या असतील. पुणे जिल्ह्यामधले सगळे जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड, मावळ, मुळशी, हवेली, पुरंदर, दौंड, वेल्हे, भोर, बारामती आणि इंदापूर. त्याच्यानंतर सातारा जिल्ह्यामधल्या सुद्धा जवळपास सगळ्या पंचायत समिती आहेत.
खंडाळा, फलटण, मान, खटाव, कोरेगाव, वाई, महाबळेश्वर, जावळी, सातारा, पाटण आणि कराड. त्याच्यानंतर सांगलीमध्ये आटपाडी, जत, खानापूर, कडेगाव, खानापूर म्हणजे विटा, कडेगाव, तासगाव, कौंटे, महाकाळ, पलूस, वाळवा, ईश्वरपूर, शिराळा, मिरज या सांगली जिल्ह्यातील आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये माढा, करमाळा, बार्शी, उत्तर सोलापूर, मोहोळ, पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा, सांगोला, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ, कागल, करवीर, गगनबावडा, राधानगरी, बुधरगड, आजरा, गडहिंग्लज आणि चंदगड ह्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये सोयगाव, सिल्लोड, कन्नड, फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर, पैठण या पंचायत समित्या आहेत. त्याच्यानंतर परभणीमध्ये जिंतूर, परभणी, मानवत, सेलू, पाथरी, सोनपेठ, पूर्णा, पालम, गंगाखेड या परभणी जिल्ह्यातल्या पंचायत समित्यांची निवडणूक होईल. धाराशिवमध्ये परांडा, भूम, वाशी, कळंब, धाराशिव, तुळजापूर, लोहारा, उमरगा या धाराशिव जिल्ह्यातल्या आणि लातूर जिल्ह्यामधल्या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत ह्या ज्या पंचायत समित्या येतात त्याच्यामध्ये अहमदपूर जवळ कोट, उदगीर, चाकूर, रेणापूर, लातूर, शिरूर, अनंतपाळ, देवणी, औसा आणि निलंगा या पंचायत समित्यांमध्ये ही निवडणूक पार पाडणार आहे. ह्या निवडणुकीची प्रक्रिया मी तुम्हाला सांगितलेली आहे. निकाल कधी लागणार आहे हे सांगितलेलं आहे आणि फॉर्म भरण्याची जी ह्या निवडणुकीतली जी पद्धत आहे ती नेहमीसारखी आहे. म्हणजे ऑफलाईन फॉर्म आपल्याला भरायचा आहे. निवडणुकीच्या या रिंगणामध्ये जे जे उमेदवार नशीब आजमावणार आहेत त्यांना सर्वांना शुभेच्छा आहेत. मात्र आपण बघितलं की महापालिकांमध्ये जो गुंता झाला, जे सत्तेतले पक्ष एकामेकाच्या विरोधात निवडणुका लढले ते आता जिल्हा परिषदेमध्ये एकत्र येणार का पुन्हा एकामेकांच्या समोर येणार हे मात्र आपल्याला पाहावं लागणार आहे. ह्या सगळ्या निवडणुकीचा आपण अपडेट घेणार आहोत. मात्र तुर्तास आत्ता ज्या ठिकाणी निवडणुका होणार आहेत त्यांची माहिती मी दिलेली आहे. तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करा आणि आपण उद्यापासूनच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी आपल्या चॅनलवरून कव्हर करणार आहोत. धन्यवाद.